नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात महिला नेतृत्व पुढे येताना दिसतंय। काँग्रेस पक्षातील सक्रिय नेत्या श्वेता रोशन बुधबावरे या प्रभाग क्रमांक 28 मधून चर्चेत आहेत। गेल्या 8 वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रियपणे कार्यरत असलेल्या श्वेता बुधबावरे या आपल्या पती रोशन बुधबावरे यांच्या खांद्याला खांदा लावून जनतेच्या सेवेत सातत्यानं कार्य करतायत। डीएड आणि ॲग्रिकल्चर विषयात उच्च शिक्षित असलेल्या श्वेता बुधबावरे यांची प्रभाग 28 मध्ये एक सशक्त, अभ्यासू आणि कार्यक्षम महिला नेत्या म्हणून ओळख आहे। नमस्कार, मी श्वेता रोशन बुधबावरे प्रभाग 28 मधून काँग्रेस पक्षाला उमेदवारी मागत आहे। मागण्यामागचा उद्देश आहे की जरी बघायला गेलं तर 8 वर्षापासून मी पक्षाशी समर्पित आहे। प्रभाग क्रमांक 28 च्या जनतेशी समर्पित आहे। प्रभाग क्रमांक 28 च्या जनतेच्या सर्व समस्या मी जवळून बघितले। इथचे स्थानिक नगरसेवक जे भाजपचे आहेत त्यांनी विकासाच्या नावावर फक्त आणि फक्त पोळ्या शेकण्याचे काम केले। पक्षाने जर मला उमेदवारी दिली तर महिला सशक्त करणे आणि प्रभागाच्या ज्या मूलभूत समस्या आहेत, रस्ते असो, नाल्या असो, स्वच्छ पाणी असो किंवा स्वच्छतेचा प्रश्न असो, महिला सुरक्षतेचा प्रश्न असो, मी मागील 8 वर्षापासून कोणत्याही पदावर नसताना कार्य करत आलेली आहे। काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या समोर जनतेच्या समस्या घेऊन प्रत्येक वेळेस पाठपुरावा केलाय आणि त्या पाठपुराव्याचं स्वरूप आमचे जे नेते आहेत विकासदादा ठाकरे, विशालदादा मुत्तेमवार आणि गिरीशदादा पांडव तसेच अतुलदादा लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जनतेच्या समस्या घेऊन पाठपुरावा करून मी आज इथे कामं केलेली आहेत। मला माहित आहे की मी एक उच्च शिक्षित आहे। आज महिलेचा सुरक्षिततेचा प्रश्न असो, महिला सक्षमीकरणाचा विषय असो, मी याला जे आहे करू शकते। माझी पक्षाकडे एकच विनंती आहे की मला जर यंदा कुठेतरी उमेदवारी दिली तर मी आपणास 101% हमी देते की माझ्या पॅनल सोबत जेही उमेदवार असतील मी त्यांना सुद्धा निवडून आणेल आणि मी स्वतः सुद्धा निवडून येणार आणि कुठेतरी काँग्रेस पक्षाचा झेंडा प्रभाग क्रमांक 28 मध्ये लहरवणार। प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजना, घरकुल, आरोग्य, शिक्षण, महिला व शेतकरी योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्या सातत्यानं पाठपुरावा करताना दिसतात। यावेळी श्वेता बुधबावरे म्हणाल्या, पक्षानं संधी दिल्यास प्रभाग 28 भाजपमुक्त करण्याची पूर्ण ताकद त्यांच्यात आहे। आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग 28 मध्ये काँग्रेसकडून महिला उमेदवाराला संधी मिळणार का आणि भाजपचं राजकीय गणित बिघडणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।